हॅलो सगळ्यांना आणि मी सारिका माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज मला जायचं आहे बाहेर। तर बाहेर कुठे चला पुढे पाहूयात। तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा, त्यामुळेच मी बाहेर निघाली आहे आणि घरातली कामं सगळी आवरली होती आणि सौरभ येणार नव्हता कारण त्याची स्कूल होती आणि सौरभची स्कूल ही दुपारी सुटते, त्यामुळे तो आमच्याबरोबर आला आहे। आणि एवढं रस्त्याने छान असं कात्रजमध्ये वातावरण झालं होतं, खूप सुंदर दिसत होतं। ढग असे वाटत होते की खाली उतरले आहेत का काय। तर त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला आणि आम्हाला जायचं होतं आज बाहेर। तर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की आम्ही कुठे जाणार आहे। तर आपल्याला कामं तर रोज असतातच, तरीही काही आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ काढून जावं लागतं। तर मी दर पौर्णिमेला जात असते। माझं कितीही काम असलं तरी थोडा वेळ उशीर झाला तरी जातेच आणि एकदा दर्शन घेऊन आलं की छान वाटतं आपल्याला, महिन्याभर एकदम प्रसन्न वाटतं। मला तर काहीच हे वाटत नाही, एकदा जाऊन आल्यानंतर छान वाटतं खूप। आणि त्यानंतर मला आता चहा प्यायचा होता, उपवास आहे तर चहा घेतला आणि त्यानंतर अजून आमचा प्रवास चालू झाला। तर रस्त्याने एवढे छान फुलं होते की रस्ता किती खराब होता पण सगळं लक्ष फुलांवरती होतं। आणि त्यानंतर आता आम्ही पोचलो माझ्या आवडत्या ठिकाणी, म्हणजे माझ्या फेवरेट प्लेसमध्ये, नारायणपूरला दत्त मंदिरात। आणि तिथे गेल्यानंतर गंध लावला आणि इथं एवढी भाजी असते ना, इथं जवळचे जे गाव आहेत ते सगळे इथं भाजी घेऊन येतात आणि खूप अशी फ्रेश आणि चांगली भाजी असते। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि पूजेचं साहित्य घेतलं आणि दर्शन घेतलं। तर दर्शन घेताना आज एवढी गर्दी नव्हती दुपारी गेल्यामुळं, आणि इथं दर पौर्णिमेला दिवसभर खूप भाविक येतात आणि दर गुरुवारी पण। आणि तर दत्ताच्या मंदिरातूनच या मंदिरासाठी जाण्यासाठी दरवाजा आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप असं छान मंदिर आहे। तर सोमवार होता त्यामुळे ते दर्शन घेतलं आणि इथं पण खूप आज गर्दी होती। त्यानंतर परत आम्ही मंदिरामध्ये आलो आणि वेगळा छान सगळ्या परिसर फिरवून घेतला, कारण इथं आल्यावर नंतर मला खूप वेळ बसते मी शांत असं। आणि इथं जी फ्लॅश होत आहे ते पुढची पौर्णिमा कधी आहे याची तारीख असते, त्याच्यावरूनुसार पौर्णिमेचे असतं। आणि नंतर भाजी घेतली आणि आम्ही घराकडे निघालो। तर इथं सगळ्या रस्त्याने भाताची शेती करतात या साईडला। तर त्यानंतर आम्ही गेलो नाथ मस्कोबा मंदिरामध्ये आणि त्यानंतर तिथंही दर्शन घेतलं आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे त्यामुळं गर्दी एवढी नाही। आणि इथे पण दिवसभर जेवण असतं पौर्णिमेला आणि नारायणपूरमध्ये पण दिवसभर जेवण असतं पौर्णिमेला। तर इथेही प्रसाद घेतला, मला उपवास होता तर मी घेतला नाही। त्यानंतर मंदिरात फिरून छान वाटत होतं। तर इतकं छान आहे मंदिर, एकदम भव्य आहे आणि खूप गर्दी नव्हती तर अजूनही छान वाटत होतं। आणि त्यानंतर मंदिर पाहिल्यानंतर अजून हे नवीन कलर देत आहेत तिथं पाहितलं। आणि त्यानंतर मला भूक लागली येताना आणि उपवास होता म्हणून साबुदाणा वडा खाल्ला आणि तोपर्यंत पाऊसही चालू झाला होता। आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे सौरभला पार्सल घेऊन, आणि आता अंधार पडून सनसेट झालता। तर आता आम्ही येत आहे घराकडे आणि घरी आलो त्यानंतर मी खूप अशी छान फुलं आणली होती आणि देवाची त्यानंतर पूजा करून घेतली। आणि फुलं एवढी सुंदर होती ना, सगळ्या कलरची फुलं होते आणि छान अशी देवाची पूजा केली कोजागिरी पौर्णिमेची। नंतर तुळशीचीही पूजा करून घेतली आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे। तर मी सगळा स्वयंपाक केला आणि घरातली कामं आवरून घेतली। किचन स्वच्छ करायचा होता कारण आज आम्हाला कोजागिरी पौर्णिमेचं दूधही बनवायचं आहे, त्यामुळे पटकन आवरून घेतलं आणि आता पूर्ण किचनची कामं आवरली आहेत। एकदा घरातली कामं झाली की बाहेर आपल्याला वेळ भेटतो थोडा काही करायचं असला कार्यक्रम तर। आणि तोपर्यंत माझं आवरत आहे, सौराजने मला काम वाढून ठेवलेलं। आणि त्यानंतर मी चूल पेटून घेतली, खाली चूल केली होती, आता मला चुलीवर दूध बनवायचं होतं। आणि ह्याला इतकं छान वाटत होतं, मला म्हणजे देवपूजा करत आहे का तू, त्यांनी कधी चूल पाहितलीच नसल्यामुळे लहान मुलांनी। आणि त्यानंतर चूल पेटवली तर ह्यांना शेकायचंच वाटत होतं सर, सगळी मुलं चुलीचं दूधच ठेवून दिलं नाही, शेकत बसले किती पण वेळ। आणि त्यानंतर चांगला हार पडल्यानंतर आम्ही दूध ठेवून दिलं आणि खूप असं एन्जॉय केला आजचा दिवस। आणि आम्ही चंद्रही छान निघाला होता आणि सगळ्यांनी भजन चालू केलं। आमच्या त्या साक्षाताई आहेत त्यांना खूप छान भजन येतात, अभंग म्हणलं, हरिपाठ। आणि थोड्या वेळ असं आचार्य आमचे दूध बनवत होते तोपर्यंत आमचा मस्त असा एन्जॉय चालू होता। दांडिया खेळायच्या होत्या पण आज सगळेच खूप कंटाळलेले होते, पण म्हणलं चला थोडंसं हरिपाठ ते होऊन जाऊ द्या। तर छान असा मोबाईलमध्ये बघत, आम्हाला तर काय एवढं येत नाही पण मोबाईलवर बघत बघत हरिपाठ बनलं आणि तोपर्यंत आमचं दूधही रेडी झालं होतं। आणि आता 12 वाजले होते तर सगळ्यांनी दूध घेतलं आणि छानपैकी आम्ही दरवर्षाचं एकत्र एन्जॉय करतो, खाली सगळ्यांनी एकत्र केलं होतं, छान छान फोटो काढले आणि त्यानंतर सगळ्या गप्पा मारत बसलो थोड्या वेळ। आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आवडला असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चलो बाय, गुड नाईट आणि कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।